नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत पोलीस भरती व इतर सरळ शहरावर आधारित प्रश्नपत्रिका. हे सर्व प्रश्न पोलीस भरती व वनरक्षक तलाठीमध्ये वारंवार रिपीट होतात. तसेच हे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन असणारे मित्रांनो. सर्व प्रश्न हे पोलीस भरती PYQ चालू घडामोडीवर आधारित असणारे. सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी ही लाभलेली आहे मित्रांनो? तर ती आहे तमिळनाडू राज्याला भारतात सर्वात जास्त किनारपट्टी ही लाभलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो? नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठाणे व रायगड या 2 जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, मी अभ्यास करीत असे वाक्यातील काळ ओळखा. वाक्यातील काळ ओळखायला सांगितलंय, मी अभ्यास करीत असे. याचा आन्सर असणार आहे मित्रांनो रीती भूतकाळ. रीती भूतकाळ म्हणजे करीत असे या संयुक्त क्रियापदावरून अभ्यास करण्याची क्रिया भूतकाळात सतत करत असल्याची रीती समजते. म्हणून दिलेले वाक्य रीती भूतकाळातील आहे असे मानले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 बघूया. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात अस्तित्वात आहे? इतिहासामध्ये 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत शहर हे हरियाणा राज्यात आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तू स्वतः मोटार चालवशील का? शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखायचे मित्रांनो. तू स्वतः मोटार चालवशील का हे आत्मवाचक सर्वनाम आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. आत्मवाचक सर्वनाम हे आपण, स्वतः, निज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो. त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनामे होतात. दिलेल्या वाक्यातील स्वतः हे सर्वनाम तू या कर्त्यानंतर आले आहे. उदाहरणार्थ तो, ती, ते, हा, ही, हे आत्मवाचक सर्वनाम असतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 6 बघूया. वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची पद्धत कुणी विकसित केली? वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्याची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी ही पद्धत लुई पाश्चम यांनी विकसित केली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशामध्ये डिंगा डिंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजाराचा उद्रेक झाला होता? डिसेंबर 2024 मध्ये युगांडा या देशामध्ये डिंगा डिंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजाराचे उद्रेक झाला होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्याला डॅश डॅश बेरोजगारी असे म्हणतात. श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्यांना छुपी बेरोजगारी असे म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 बघूया. ज्या सामाजिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात?
ज्या सामाजिक शब्दाला पहिले पद प्रधान असते त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. ज्या सामाजिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. देशातील सीमेवरील पहिले सौर गाव ठरलेले मासाली हे कोणत्या राज्यात स्थित आहे? देशातील सीमेवरील पहिले सौर गाव ठरलेले मासाली हे गाव गुजरात राज्यात स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी हे वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. जायच्या मांडावर सूर्याची सोनेरी किरण पसरली. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचे मित्रांनो. जायच्या मांडावर सूर्याची सोनेरी किरण पसरली. या प्रश्नाचा अवयव असणारे शब्दयोगी अवयव. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. शब्दयोगी अवयव नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येते. वर हे शब्दयोगी अवयव आहे व ते मांडव या शब्दाला जोडून आले आहे. म्हणून जाईच्या मांडावर सूर्याची सोनेरी किरण पसरली याचा आन्सर असणार आहे शब्दयोगी अवयव. प्रश्न क्रमांक 15. भारतीय दंड संहिता 1860 याऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आला आहे? भारतीय दंड संहिता 1860 याऐवजी भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा अंमलात आला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16. पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य हे उत्तर प्रदेश ठरलेलं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17. जगातील पहिली जलद चार्जिंग ई बस वीरा महासम्राट कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? जगातील पहिली चार्जिंग ई बस वीरा महासम्राट ही बेंगळुरू या शहरात चालू करण्यात आलेले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र हे अंधेरीमध्ये सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. शनोशनी हे खालीलपैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण अवयव आहे? शनोशनी हे आवृत्तीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कोणत्या वर्षी केली होती? आपल्याला जर या प्रश्नाचा आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व मित्रांना शेअर करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जोहार.